जो झाडा तोडील त्याच्या छाताडावर तांडव करेल मी, तांडव. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकरिता 1800 झाडाची कत्तल करण्याचा निर्णय हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्याबद्दल सामान्य नागरिकांना काय वाटते हे आपण त्यांना विचारूया. झाडांची जी कत्तल केली जाणार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्ही तर सामान्य नागरिक आहोत ना, आणि सामान्य नागरिकांना कुणी काय विचारतं, काय वाटतं, काय नाही. आणि जर समजा आम्हाला पटतही नसलं तरी प्रशासनाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे 1800 कापा नाही तर 18,000 कापा, काही हरकत नाही आहे आमची. एकाही झाडाला हात लावायचं नाही. झाडाला हात लावणाऱ्याचे तांगडे तोडून हातात देईल मी. ही झाड म्हणजे काय तुमच्या बापाची जहागीर आहे का रे? झाडापासून लांब राहायचं. कुंभमेळा आहे म्हणून कापत आहेत झाडं. आता साधुग्राम तयार करायचं म्हटल्यावर झाडं कापावीच लागतील ना. आणि जर आम्ही विरोध केला तर देशद्रोही ठरवतील ना, ते आम्हाला धर्मविरोधी ठरवतील. त्यामुळे पटत जरी नसलं तरी गप्प राहायचं. अरे आम्ही हिंदू आहोत आणि कुंभमेळाही आमचाच आहे, पण त्याच्यासाठी झाडांची कत्तल होऊ देणार नाही. साधुग्राम तयार करायचा असेल तर झाड न कापताही तयार केलं जाऊ शकतं. फक्त तेवढी इच्छाशक्ती पाहिजे. आणि 8 वर्षापेक्षा जुनी जी झाडं आहेत ती कापणार नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे. तरीसुद्धा आम्ही झाडं वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आम्ही निदर्शनं करणार आहोत आणि सह्यांची मोहीम जी आहे ती राबवणार आहोत आम्ही, म्हणजे जेणेकरून झाडं वाचतील. अर्ज, विनंत्या, निदर्शना बास. जो झाडा तोडील त्याच्या छाताडावर तांडव करेल मी, तांडव. झाड जुनं असो की नवीन, 8 वर्षाचं असो की 80 वर्षाचं, झाडांना हात लावायचा नाही. जो तोडणार झाड त्याचं उचलणार मड.